शिर्डीच्या साईबाबांना शेतकऱ्यानं दिलं केशर आंब्याचं मोठं दान। शिर्डीच्या साईबाबांना सोने, हिरे, चांदी आणि रोख स्वरूपात दान भाविक दिल्याचं आपण पाहिलं आणि ऐकलंही असेल। मात्र आता एका शेतकऱ्याचा दानशूरपणा आपण पाहूयात। साईबाबा संस्थानच्या वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठे भोजनालय चालवले जाते। या प्रसादालयात दररोज हजारो भाविक प्रसाद घेण्यासाठी येतात। या भाविकांना वरण, भात, 2 भाज्या, चपाती असे भोजन प्रसाद स्वरूपात संस्थांच्या वतीनं दिलं जातं। याच बरोबरीने महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला भाविकांना उपवास असतो हे लक्षात घेत साईबाबा संस्थांच्या वतीनं त्या दिवशी खास करून साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याच्या झिरक्याचा प्रसाद दिला जात असतो। त्यासाठी अनेक भक्त देणगीही देतात। यात गेल्या 6 वर्षापासून मोठ्या मनाचा शेतकरी राजाही आपला हातभार लावत असल्याचं दिसून येत आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे प्रगतशील शेतकरी रवी व दीपक करगळ या बंधूंची केसर आंब्याची शेती असून आपल्या शेतात पिकणाऱ्या आंब्याच्या सीझन मध्ये निघणारा पहिला केशर आंबा तोडल्या गेल्याच्या 6 वर्षापासून साईचरणी अर्पण करतायत। करगळ हे कुटुंबीय शिर्डी साईबाबांचे परमभक्त असून आपल्याकडे जे काही आहे ते सर्व साईबाबांनी दिलं आहे। त्यामुळे आमच्या शेतातील निघणारं पहिलं पीक साईबाबांच्या चरणी अर्पण करतो, असं करगळ कुटुंबियांनी सांगितलं। या एवढ्या वेळा मी येतो म्हणून कुठेही काय भोजन करत नाही। माझं एकच ध्यास बाबाचा भंडारा, आणि आज मी उभा आहे, आज बाबामुळे उभा आहे, मल्हारमुळे उभा आहे। आणि मला आज वेगळा प्रकार म्हणजे आज आमरस दिसला। कधी शिरा असतो, कधी बर्फी असते, पण एक वेगळा प्रकार म्हणजे आमरस। मोठा चमत्कार है। गोडवा हाँ, बहुत अच्छा लगा आज साईं बाबा का प्रसाद पाके, और हमारा आज लक है कि हम ये सब भोजन पाया है। बहुत ही अच्छा लगा। साईनाथ बाबा की जय। भोजन में क्या है आज? भोजन में आज रस स्पेशल है और दाल चावल रोटी, बहुत ही अच्छी व्यवस्था है यहाँ पे। बहुत ही अच्छी भोजन पाने की बहुत ही अच्छी व्यवस्था है। करगळ या शेतकरी कुटुंबियांचे या वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेल्या 3,500 किलो केशर आंब्याचा रस साई संस्थांच्या प्रसादालयात बनवत भाविकांना आमरस, वरण, भात, चपाती, 2 भाज्या असे देवाण दिलं जाते। मंगळवार आणि बुधवार प्रसादालयात भाविकांनी देणगी दिलेल्या केसर आंब्याच्या आमरसाचे जेवण दिले जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। श्री साईबाबा संस्थांमार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे इथे चालवलं जातं। या ठिकाणी दररोज जवळपास 40 ते 45 हजार साई भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद घेतात। प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे। 2 भाजी, वरण, भात, चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादालयामध्ये भक्तांना दिलं जातं। बाबांचे भक्त जे आहेत, बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठं भरभरून दान या ठिकाणी करत असतात। तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादालयामध्ये सुद्धा भक्त करत असतात। काल करगळ बंधू म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरूर नारायणबाग येथील, ते भक्त जे आहेत ते मागील 6 वर्षापासून जे ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयामध्ये दान करत असतात। काल त्यांनी जवळपास 3,500 किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयात दिलेले आहेत, आणि त्याचा आमरस जो आहे तो आज बनवलेला आहे, आणि सकाळपासून जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये वाटप करण्यात येत आहे। हा रथ जो आहे आज सकाळपासून आपण सुरुवात केलेली आहे, आणि सर्वसाधारणपणे उद्यापर्यंत जे 2 दिवस जो आहे तो आंब्याचा रथ जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये दिला जाईल।